दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. आपण शेड्यूलच्या बिहाइंड चालू आहे. थँक्यू. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर सामने चालू करायचे. पंचांनाही विनंती आहे. तर दोन्ही टीमचा 12वा खेळाडू येऊ द्या त्यानंतर मॅच सुरू होईल. मॅच आपण सुरू करणार आहोत. यस पंच थोडं थांबायचं आहे. चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू येऊ द्या. मी अण्णा कुलकर्णी यांना विनंती करतो आपल्या स्पर्धेस भेट देण्याकरता आलेले श्री सूर्यकांतजी धुळे सर यांचा आपण सन्मान चिन्ह व बुके देऊन स्वागत करायचं आहे. तर राजपूत 11 टीम आपण आपला ट्वीट पण पाठवायचा. गेम ऑन. पहिलाच बॉल कुलदीपचा होता. पहिलाच बॉल वरती हा फटका अप्रतिम अगदी मॅडन ड्रीप पावप्लेचा पहिला षटक आणि पहिलाच बॉल अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना करत आहेत कुलदीप विश्वकर्मा आणि दुसरे आमचे सर्वांचे लाडके पार्थ कुलकर्णी उर्फ बाजीराव कुलकर्णी. अतिशय उत्कृष्ट असे फिल्डर. आउट होण्याचा चान्स आणि ओव्हर थ्रो रन्स फिल्डिंगची आणि हा बाउंड्री. इथे स्कोरिंग होणार नाहीये. ऑफिशियल स्कोरिंग मात्र इथे थांबली जाते. पहा दोन्ही टीमला आम्ही विनंती करू आणि यापुढे जोपर्यंत अनुसार 12वा खेळाडू येत नाहीये तोपर्यंत यस 4 धावा असतील सर. जोपर्यंत आता 12वा खेळाडू येणार नाही तोपर्यंत मॅच आता थांबली जाईल कारण की ऑफिशियल स्कोरिंग होणं फार महत्वाचं आहे. ओव्हरपिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. जेलची संधी मिड ऑफला खेळाडू आहेत जज करतायत. चांगलं जजमेंट आणि पहिल्याच ओव्हर मध्ये कुलदीपला मिळते ही पहिली सफलता. पहिला विकेट मात्र कुलदीपच्या नावावरती. फलंदाज पवेलियन. पॅनलाइज केलं जाईल. 5 फिल्डिंग करणारा टीम तुम्हाला देखील विनंती करू आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील आम्ही विनंती करू जेव्हा एखादा बॅटर बाद होईल तर डगआउट मधून लगेचच नवीन बॅटरना तयारीत राहायचं आहे. 8 धावा त्या फलकावरती आहेत. चांगली सुरुवात मात्र दोन्ही टीम करत असताना नवीन बॅटर मितेश साठी पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. अगदी मितेश पासून दूर चेंडू होता हा परंतु फॉलो देखील केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि हा डॉट बॉल. हॅलो 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 मित्र ज्येष्ठ कार्यकर्ते श्री जाकी गायकवाड यांचं इथे आगमन झालंय तरी त्यांचं आम्ही स्वागत करायचं. त्यांच्या जोडीला आमचे धडाडीचे कार्यकर्ते माने साहेब
यांचंही आगमन झालं. त्यांचा सत्कार किरण भास्कर यांनी करावा. जाकी गायकवाड आणि माने साहेब या दोघांचा सत्कार. माने साहेब. तर नक्कीच व्यासपीठावरती मान सन्मान करणार आहोत. तर मान्यवरांना विनंती असेल की आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून इथे आगमन झालेलं आहे त्यांचं. धन्यवाद माने साहेब. धन्यवाद जाकी गायकवाड. खूप खूप आभार तुमचे. यस, तर या ठिकाणी षटकार खेचलाय आणि षटकाराच्या मदतीने आपण पाहतात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. अप्रतिम असा फटका होता फलंदाज मितेशच्या बॅटमधून. अगदी नजाकत भरलेला हा स्ट्रोक, फक्त टायमिंग जुळलं आणि अप्रतिम षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. खरं तर मितेश आपले 19 नंबरचे वार्ड अध्यक्ष शिवपूजनजी यांचंही आगमन झालं. त्यांचाही सत्कार श्री किरण भास्कर यांनी करावं. शिवपूजन यादव. चला टायमर ऑन आहे या ठिकाणी. यस, 5 मिनिटामध्ये इथं पहिला षटक कंप्लीट झालाय. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक. षटक क्रमांक 2 गोलंदाज ओझिल बॉलिंग मार्कवरती आलेत. चला स्पीडअप घ्यायचे आहे. जास्त वेळ आता कुठल्याच टीमला दिल्यात देणार नाहीये. सर्वांना वेळेची मर्यादा आहे आणि सर्वांनी कोऑपरेट करायचं आहे. ते पहिलाच बॉल ओझिलांचा गुडलेन स्पॉटचा चेंडू होता. टप्पा पुढल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. खरं तर लेग ब्रेक करण्यात आलं लेफ्ट हँडर बॅटर सूरजसाठी. पहिला चेंडू डॉट. ओव्हरची सुरुवात डॉट बॉलनं करत असताना ओझिल. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट. आता इथे पाहिलं गेलं त्यानंतर आक्रमण केलं. बॉलला फेकून दिला सरळ फाईन लेग क्षेत्रात. आता पण आहेत विस्फोटक बॅटिंग या ठिकाणी करण्यासाठी आपण बघतात फलंदाज सूरज जो सलामीला आला होता आणि चांगला साथ सध्या तरी मितेश यांचाही मिळतोय. इथं षटकारानंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत असताना ओझिल यांना आपण पाहता डॉट बॉल आला. यस, बॅटची मागणी होते. यस, तर ओव्हर नंतर बॅट पुरवायची आहे मैदानाच्या आत. गुडलेन स्पॉटचा बॉल टॅप केला 20 मध्ये. अगदी सरळ रेषेत आपण पाहतात खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगली फिल्डिंग मिड ऑफला केली जाते. जर्सी नंबर 18 त्या ठिकाणी निसू आहेत. चांगली फिल्डिंग यांच्या वतीनं. डॉट बॉल. तर चला बॅटची मागणी होती. आपण लगेचच बॅट घेऊन जायचंय. 2 बॉल 2 षटकार, 3 बॉल 3 षटकार. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. 3 बॉल लगातार 3 षटकार मारल्यास 3 बॉल 3 षटकार मारल्यास 501 रुपयाचं पारितोषिक फिलिप्स गजबी यांच्याकडून देण्यात येईल. इथे बॅट चेंज केली परंतु त्यानंतर फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथनं झाली चूक. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचा मंत्र आहे आणि इथनं ही सोपी कॅच ड्रॉप केली जाते. खरं तर सलामीवीर सूरज आणि सूरजला इथनं नक्कीच आपण पाहतात खरं तर संधी मिळते. ऍक्शन रिप्ले पाहतात. खरं तर सोपी कॅच होती. जजमेंट केलं होतं परंतु ग्रिप करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप नंतर एक धाव आली आहे. सिंगलच्या मदतीनं 25 रन्स 25 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. गुडलेन स्पॉटचा बॉल अगदी या ठिकाणी आपण पाहतात फाउल जरूर केला होता. क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल. सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक केलं गोलंदाज ओझिलनं. फलंदाजांसाठी आनंदाची बातमी. लगातार 2 बॉल 2 षटकार मारल्यास समाजसेवक उद्योजक जी श्रीकांतजी धुळे यांच्या मार्फत आपल्याला 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. लगातार 2 षटकार 2 बॉल 2 सिक्स मारल्यास या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातार 2 बॉल 2 षटकार, लगातार 3 बॉल 3 षटकार. नक्कीच कॅश प्राइज या ठिकाणी लावले गेलं.
खरं तर त्या मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू, मनपूर्वक आम्ही त्यांचं आभार व्यक्त करू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा धाव फुलकावरती. आता षटक क्रमांक 3 महत्वाचं हे षटक चॅलेंज ओव्हर आलंय. अर्थात चॅलेंज ओव्हर मध्ये तुम्हाला 15 धावा कुटाव्या लागतील. जर का 15 धावा कुठल्या तर तुम्हाला 7 धावा या बोनस मध्ये मिळतील. 15 पेक्षा जास्त बनवल्या तर त्या धावांचे नक्कीच अर्धा भाग तुम्हाला बोनस मध्ये मिळेल. अर्थातच 20 बनवल्या, 20 धावा जर बनवल्या तर तुम्हाला 10 धावा या बोनस मध्ये मिळतील. जर का 15 पेक्षा कमी बनवल्या तर तुम्हाला नक्कीच त्यातून 50% कट करून नक्की ज्या धावा मिळतील त्या मिळतील तुम्हाला. पार्थ कुलकर्णी यांच्याकरता उत्कृष्ट असं बक्षीस इथे लावण्यात आलेलं आहे आयोजकांमार्फत. जर पार्थ कुलकर्णी यांनी या मॅच मध्ये एक कॅच पकडली तर त्यांना वैयक्तिक असं 501 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांचे वडील प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्फत. पार्थ कुलकर्णी यांनी तयारीत राहायचं आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज अमोल आहेत. फुललेंचा चेंडू ऑल साइडला खिचून मारायचा होता परंतु या ठिकाणी लाईन मिस करतात. अगदी क्रिकेटच्या खेळात सर्वात सोपा चेंडू म्हणते फुलटॉस बॉल. आपल्या स्पर्धेस भेट देण्याकरता रमेशवाडीतील उद्योजक श्री गोकुळ क्षीरसागर इथे आलेले आहेत. मी त्यांचं स्टेजवर स्वागत करतो. त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. ऑन साइडला स्वीप करायचा होता परंतु या ठिकाणी नक्कीच सध्या तरी खेळाडू पंचांकडे सबूत नजरेने पाहतात जेणेकरून वाईटची खून करतील परंतु पंचांचा इशारा हा डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर स्विंग होणारा हा चेंडू, खरं तर टर्न करणारा हा चेंडू. सध्या तरी फलंदाज सूरजला हा चेंडू समजला नाहीये. लगातार 2 चेंडू मात्र डॉट आलेत आणि चॅलेंज ओव्हर मध्ये सध्या तरी अमोल हा चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 26. क्रॉस बॅट खेळाचा प्रयत्न, इथे डाईव्ह जरूर लगावली होती परंतु इथनं नक्कीच प्रयत्न चांगले केले परंतु शेवटच्या मोमेंटला या चेंडूवरती मिळतील 4 धावा. चौकार. देत असताना डायमंड ग्रुपचा खेळाडू परंतु हा चेंडू बॅटरच्या समोर होता, रिडार मध्ये होता, त्याला फेकून दिले अगदी बाहेर. अर्थातच बाउंड्री लाईनच्या आरपार सीमा पार. 6 धावा. षटकार. फलंदाजाला देण्यात येईल. इथे फुलरलेंचा चेंडू होता परंतु सध्या तरी यष्टांच्या मागे चुका केल्या जातात. जवळपास हा चेंडू निर्धाव होता. यस पंचांचा इशारा येतोय की कदाचित वाईट बॉल आहे. वाईट +1 तब्बल या चेंडूवरती 2 धावा मिळतील. नक्कीच पंचांचा इशारा थोडा लेट आलाय परंतु थेट आलाय. वाईट +1 2 धावा मिळतील आणि सध्या तरी चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये अनुसार 13 धावा बनल्या गेल्यात. म्हणजेच अजूनही उर्वरित या चॅलेंज ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये जर का 2 धावा बनवल्या तर चॅलेंज कंप्लीट होईल आणि 7 धावा या तुम्हाला बोनस मध्ये मिळतील. कदाचित बॉलही आमचे पार्थ कुलकर्णी यांच्यापर्यंत जाण्यासाठी घाबरत असेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा पंचांचा इशारा. इथे वाईटचा येतोय. लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू. पुन्हा एकदा वाईट बॉल. सध्या तरी गोलंदाज देशापासून भरकटले की काय. लगातार 2 वाईट बॉल आले परंतु सध्या तरी आपण पाहतात एक्स्ट्रा धावा येत आहेत, अवांतर धावा येतात. कुठेतरी आता या अवांतर धावा येतात त्यात तुम्हाला नक्कीच थांबवाव्या लागतील कारण की सुधारणा करणं फार महत्वाचं आहे मॅच मध्ये. आणि आता सध्या तरी 39 धावा धावफलकावरती आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज यॉर्कर लेन, चेंडू चांगला आहे, अगदी समोर चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर आतापर्यंत 5 बॉल झालेत आणि आता 14 धावा जरूर खर्च झाल्यात. जर का या चेंडूवरती एखादी धाव जरी आली तरी देखील चॅलेंज कम्प्लीट होऊ शकतो आणि जर का डॉट बॉल आला तर धावा मायनस केल्या जातील. अतिशय महत्वाचा चेंडू दोन्ही टीमसाठी. ऑन साइडला उडवलाय, बॅटच्या रेडार मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईन करतो. त्यांनी श्रीकांतजी धुळे साहेबांचं इथे पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. त्या ठिकाणी व्यासपीठावरती मान सन्मान करण्यात येतोय. स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे ऑर्गनायझर सूर्यकांत धुळे. सूर्यकांत येस, सूर्यकांत धुळे आहेत आणि दादांचं इथे मान सन्मान केले जात आहे. खरं तर अण्णा कुलकर्णी नक्कीच साहेबांचा शुभ असते इथे मान सन्मान केले जात आहे. नक्कीच सूर्यकांतजी धुळे साहेबांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच साहेब, आपण या स्पर्धेत आलात आणि खऱ्या अर्थानं नक्कीच अण्णा कुलकर्णी यांच्यावरती प्रेम आपण दाखवलं. खरं तर आपलं या सीएम चषकाच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 49. 49 धावा. इथे हा देखील फटका प्रतिम आहे. बॅटच्या रेडरमध्ये शॉट, सर्वात लांब पल्ल्याचा हा षटकार, सडक पे बेधडक षटकार. नक्कीच आपण पाहतायत 50-50 ओव्हरमध्ये चॅलेंज ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. 20 मध्ये आपण पाहतात 50% वाढ होईल, म्हणजेच त्या ओव्हरमध्ये 10 धावा या बोनसच्या मिळाल्या. त्या धरून तब्बल अगदी 59 धावा झाल्या आणि 59 नंतर हा षटकार आपण पाहतात. येस 65. सध्या तरी फलंदाज मैदानाच्या आत आक्रमकता दाखवत आहेत. अगदी डायमंड ग्रुप संघासाठी हा अतिशय महत्वाचा सामना. मागील 2 मॅच मध्ये संघ पराभूत झालाय. जर का हा सामना जिंकला तर नक्कीच अशा पल्लवीत होऊ शकतील. अगदी आमचं व्यासपीठ आपण पाहतात. आमच्या सर्वच दिग्गज मान्यवर, त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. इथे हा देखील फटका सुंदर आहे. बॅटच्या रेडर मध्ये पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय ऑन साइडला. हा पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू पुन्हा सीमा पार, 6 धावा षटकार. आत सूरजच्या वतीने जसा सूरज तापलाय, सूर्य देवता तापलेत, त्या प्रकारे मैदानाच्या आत सूरज देखील तापलाय. त्याच्या बॅट मधून हा अजून एक लांबवरचा षटकार. मध्ये 2 षटकार आलेत आणि 2 षटकारांसाठी नक्कीच व्यासपीठावरती नक्कीच किरण भोईर साहेबांकडनं कॅश प्राइज अनाऊन्स झालं होतं आणि आता या चेंडूवरती 4 धावा आल्यात. जर का षटकार अटक झाले तर अजून कॅश प्राइज इथे मिळवलं असतं.
81 धाबा धाव फलकावरती. कालच्या दिवसात या स्पर्धेचा उच्चांक नक्कीच अनुसार 92 होतं, अर्थातच 92 धावा होत्या, परंतु 92 धावा संख्येचा टार्गेट आज येत नाही, मोडीत काढला धावा जाईल. झाल्यास राजपूत इलेव्हन संघाच्या 100 धावा झाल्यात 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 5 सुवर्ण संधी. 100 धावा जर झाल्या तर पूर्ण टीमला इथे नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, परंतु 100 धावा होतील का हे पाहणं फार इम्पॉर्टंट असेल. शेवटचं षटक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट्समन बीट झाले, परंतु सध्या तरी यष्टीरक्षक चुका करतायत. जवळपास हा चेंडू डॉट होता, परंतु यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे मात्र ही एक धाव आली आहे. आणि आता सिंगलच्या मदतीनं 82 धावा धाव फलकावरती. सूरजचा विचार केला तर सूरज वैयक्तिक 44 या धावा संख्येवरती खेळतोय. या स्पर्धेचा दुसरा अर्धशतक होणार का या मैदानावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा उडवलाय फटका, अप्रतिम स्वीप केलाय, स्वीपचा फटका अप्रतिम, सीमारेच्या बाहेर. 6 धावा षटकार. एक रनाची आवश्यकता आहे. सूरज पिली 500चे मानकरी झालेले आहेत. आणि आताचा हा चेंडू यस पंचांचा इशारा नोचा आलाय, बीमर बॉल आणि त्यावरती एकदा 1+1 तब्बल 2 धावा मिळतील आणि 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची 90 धावा कंप्लीट झाल्यात. 90+ या मॅच मध्ये पाहायला मिळतील. नक्कीच डायमंड ग्रुप संघासाठी मात्र ही महत्वाची मॅच होती. खरं तर डायमंड ग्रुपचे सर्व आपण पाहतात, पंढरीनाथ सावंत साहेब या मॅचचा आनंद घेतात, परंतु सध्या तरी नक्कीच आपल्या टीम 100 रन केल्यास 501 रुपये किरण बावस्कर यांच्या मार्फत देण्यात येतील. फ्री हिटचा चेंडू ऑन साइडला ढकललाय आणि आता हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल पुन्हा एकदा. या चेंडूवरती धावा मिळतील त्याच्यावर आणि चौकारच्या मदतीने 94 धावा धाव फलकावरती. सध्या तरी डगआउट मध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल की सूरज त्याचं अर्धशतक होईल का या मॅच मध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला मितेश हा देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्याही बॅट मधून आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात. ही दोघांची पार्टनरशिप मध्ये चांगली पाहायला मिळते. राजपूत इलेव्हन बॅरेजर टीम दोघांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात. इथे सन्मान दिला या चेंडूला. खरं तर ऑन साइडला, खरं तर ऑफ साइडला पण बघा चेंडूला ढकलला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. नक्कीच स्ट्राईक या ठिकाणी खरं अर्थानं दिली गेली ती म्हणजेच सूरजला. खरं तर मी तेच मी आभार व्यक्त करेन. आता 49 धावा संख्येवरती खेळतोय. 50 धावा होतील का वैयक्तिक. इथे फुलर लेन चॉप केलाय, डायरेक्टची संधी होती आणि आता या ठिकाणी पण पाहतात सूरज या फलंदाजाचा अर्धशतक कंप्लीट. एकदा सूरज साठी जोरदार लावून द्या आणि सूरज एकदा बॅट माध्यमावरती करायचे. सूरज पिली अभिनंदन अभिनंदन सूरज. खरं तर महत्वाच्या मॅच मध्ये मात्र ही महत्वाची इनिंग सूरज पुन्हा एकदा बॅट वरती करायचे विनंती असेल आणि सूरज साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. संघाच्या समोर तर नेक्स्ट मॅच चला दोन्ही टीमच्या कर्णधार आपण लगेचच टॉस द्यायचंय. तर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात. एका बाजूला हेंद्रापाडा बॉईज असेल आणि दुसऱ्या बाजूला SJT11 हा संघ असेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
वरती नक्कीच आपण बघा सन्मान केले जात आहेत. खरं तर मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णा कुलकर्णी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गोकुळ साहेबांचे इथे मान सन्मान केले जात आहे. खरं तर स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह रंगीबेरंगी फुलानं सजलेला फुलगुच्छे देऊन नक्कीच गोकुळ साहेबांचा इथे सन्मान केलं जात आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. आणि तसेच वार्ड नंबर 19 वार्ड अध्यक्ष यस शिवपूजन यादव यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे आणि आपल्या देखील हा मानसन्मान आपण स्वीकारायचा आहे. वैभव पवार साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मानसन्मान आपण करायचा आहे. तर या साहेबांना विनंती असेल वार्ड क्रमांक 19 खरं तर अध्यक्ष आहेत. यस इथे ते उपस्थित आहेत आणि त्या साहेबांचा आपण करूयात मान सन्मान. खरं तर वैभवदादा पवार यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केलं जात आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या CM चषकाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. व तदनंतर आमचे पुढील सत्कार मूर्ती असतील आमचे यस चंद्रकांत खडकबाण यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. तर वैभवदादा पवार यांना विनंती असेल की आपला शुभ हस्ते चंद्रकांतजी खडकबाण साहेबांचा आपण मान सन्मान करायचा आहे. या चंद्रकांतजी खडकबाण साहेबांना विनंती असेल या साहेब आपला हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि वैभव पवार साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. व त्यानंतर जयरामजी सुपे याही साहेबांचा आपण मान सन्मान करणार आहोत. तर जयराम सुपे साहेबांना विनंती असेल साहेब आपणही या. खरं तर आपलंही या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान केलं जाईल. खरं तर आम्ही प्रशांत अण्णा कुलकर्णी साहेबांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते नक्कीच जयरामजी सुपे साहेबांचे आपण मान सन्मान करायचा आहे. यस थँक्यू सो मच. या सुपे साहेबांचे आपण मान सन्मान करायचा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत तसेच याच्यातीत मान सन्मान देखील केलं जात आहे. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. खरं तर आपण सर्व या स्पर्धेत आलात स्पर्धेचे घटक बनलात आपल्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सर्वांचं. आणि चला लगेचच नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार हेंद्रापाडा बॉईज आणि SJT11 टीम लगेचच आपले दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लगेचच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन हा शेवटचा पुकार आहे आपण टॉस साठी यायचंय. चला हेंद्रापाडा बॉईज आणि SJT दोन्ही टीमच्या कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉस साठी या. हा शेवटचा कॉल आहे. बॅट्समनने याची नोंद घ्यायची आहे. बॅट्समनने याची नोंद घ्यायची आहे. 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचं बक्षीस लागू आहे. 3 बॉल 3 षटकार 501 रुपयाचं बक्षीस. स्ट्राइक एंडला बॅटर विराज, विशाल, विकास आणि बॉलर प्रिन्सला आपण पाहतोय. यस मॅच ऑन. 98 धावांचं डबल लक्ष बॉलर ट्रँक वरती प्रिन्सला आपण पाहतोय. प्रिन्स आणि ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक धाव मिळेल. संघाचं इथे मात्र खातं खोलत असताना मैदानाच्या आतमध्ये. तर चला हेंद्रापाडा बॉईज टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. SJ टीमचे कॅप्टन आलेत. पहिल्या ओव्हर नंतर टॉस केला जाईल आणि जर का हेंद्रापाडा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला नाही तर त्या टीमला 2 धाब्यांचे पेनल्टी देखील असेल. उत्कृष्ट असा चौकार
आणि वैभव सुपे आणि विकास ही जोडी मैदानाची आतमध्ये चौकारानंतर ही एक डाव स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावफलक दोन पोहोचलोय 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगतीपथावरती ओड नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. प्रिन्सला आपण पाहतोय. राईट एम्बोर द विकेट. यावेळेस देखील फटकाला जवाब ऑन साइडला बॉल फेकून दिलाय बॅट मधून वैभवच्या आलेला हा A1 क्वालिटीचा षटकार. सिक्सर. षटकार आला परंतु विकासच्या बॅटमधून आलाय. जेव्हा बॅटिंग करत असताना विकास आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावरती 12 ऑन बोर्ड. 98 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करावी लागेल. यॉर्कलेसचा बॉल होता. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रिन्स आहेत. एक चांगला कमबॅक मिळतं म्हणजे थोडासा कमबॅक परंतु चांगला कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र डॉट बॉल आलाय. स्ट्राईक एंडला विकास 3 बॉल त्यांनी फेस केले. त्याच्या बॅटमधून 7 धावा आल्यात. मग स्ट्राईक एंडला वैभव सुपेला आपण पाहतोय 2 बॉल त्यांनी फेस केले आणि 5 धावा धावफलकावरती आलेत. यावेळी सोबत कव्हर फटका सजवायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून परंतु फिल्डर तैनात आहे. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. ओड नंबर 1 आणि 17 धावा 13 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. हॅलो थँक्यू सो मच. आपण जाऊया टॉससाठी. तर सावंत साहेबांना विनंती असेल की सावंत साहेब या आपण आणि आपल्या शुभ हस्ते आपण या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. या सावंत साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच एका बाजूला SJT11 आणि दुसऱ्या बाजूला हेंद्रापाडा बॉईज संघ असेल. साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. येस साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे केला जातोय. हेड असा कॉल SJT11 टीमचा आलाय कॉल परंतु अजून देखील निर्णय आला नाहीये. येस षटकार. येस टेल आलाय. फक्त निर्णय विचारून कॅप्टनला. टॉस जिंकला हेंद्रापाडा टीम. आपला निर्णय का असेल? फिल्डिंग करू आम्ही. येस फिल्डिंग करायची आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक SJT टीम. तर आपण नक्कीच या सरांसोबत एक बॅट घेऊ. सर आपण या स्पर्धेत आलात. खरं तर स्पर्धा पाहिली नक्कीच आनंदच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा पाहतात. या स्पर्धेविषयी आणि आपण खेळाडूंना कशा प्रकारे मोटिवेशन कराल? ॲक्च्युली अण्णा हा चिरतरुण माणूस आहे. तो कायम तरुणांमध्येच राहतो आणि खेळाची त्याला विशेष आवड आहे. खेळ कबड्डी सोडून सगळे खेळतो आणि बुद्धिबळामध्ये पण तो एक्सपर्ट आहे लहानपणापासून. तर तुम्ही जास्तीत जास्त अण्णांनी ठेवलेल्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि दोन्ही कॅप्टनला माझ्यातर्फे शुभेच्छा. आणि जो धावून 4 धावा काढेल त्याला मी 501 रुपये देईन. येस थँक्यू सो मच साहेब. आपला मनपूर्वक मी आभार व्यक्त करू. नक्कीच खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी. जो कोणताही खेळाडू नक्कीच जे मैदानाच्या 4 धावा कंप्लीट करतील धावून त्यांना सावंत साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टॉस जिंकलाय हेंद्रापाडा संघाने. येस सावंत साहेबांच्या वतीने जो कोणताही खेळाडू जो धावून 4 धावा कंप्लीट करेल त्या खेळाडूला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. टॉस जिंकला हेंद्रापाडा बॉईज संघानं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. क्या बात है. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना टीट फॉर टॅट ईट का जवाब पत्तर से देते हुए टीम. यावेळेस आपण पाहतोय डायमंड ग्रुप. बॉलिंग ट्रॅक वरती अमित यावेळेस पूर्णपणे समाचार घेतात. अमितचा ऑन साइडला पुनश्च एकदा पुल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर आहेत सोनू. भारतचा विराट कोहली म्हणून ज्याच्यावरती पाहिलं जातं तोच सोनू आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डिंगला जरूर पाहायला मिळतोय. एकदम मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 या धावसंख्येवरती. 28 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हर द कव्हर्स. क्या बात है. लाजवाब. अगदी यावेळेस अग्नीच्या कारकिर्दीला दाखवण्याचा क्लास फटका आणि त्या फटकाचा चटका लागत असताना वैभवच्या बॅट मधून आलेला हा षटकार. सिक्सर.
35 या धावसंख्येवरती 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल ओव्हर कंप्लीट झाली, चुकीची दुरुस्ती, ओव्हर कंप्लीट झाली आणि 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 35 धावा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 35 ऑन बोर्ड, 35 धावा फलकावरती 98चं टार्गेट आहे. अजूनही समीकरण जर पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 63 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चॅलेंज ओव्हर आहे, महत्वपूर्ण षटक आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर पाहायला मिळतोय. तो घेऊन आलाय सूरज बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 सूरज आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 आपण जरूर पाहतोय का बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग जी पाहिली आज खेळाडूने. सूरज देवता देखील तापलाय, जसे प्रसाद सरांनी सांगितलं सूरज देवता तापलाय तसं सूरज देखील तापला होता बॅटिंग करत असताना आणि या स्पर्धेतील दुसरा हाफ सेंचुरी कंप्लीट करणारा खेळाडू आहे. कालच्या दिवसामध्ये जर पाहिला अझरनी ती हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे. येस टायमर ऑन आहे सूरज, लक्षात ठेवा. बघा 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. यावेळेस आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला लॉंग ऑनला सोनू आहेत तिथे आणि ही एक धाव एक वडली गेली. वैभवच्या पाठमधून एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धाव फलकातून पोहोचला 36 धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला बॅटर विकास का बॅटिंग करतोय लाजवाब. ज्या प्रकारे सूरजने बॅटिंग केली त्याच प्रकारे इथे देखील आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. अडवा बाटने क्या बात है, इस मर्तबा गेंद को बेच दिया है तारामंडल में मिलती हुई चरण चरण चरण. लाजवाब, पूर्णपणे आता स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल बॅटिंग करत असताना टीम डायमंड ग्रुपला. आता जर पाहिलं ना तर 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 ऑन बोर्ड, 98चं लक्ष्य. या षटकामध्ये जर विचार केला तर 15 धावांचं हे चॅलेंज ओव्हर आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 2 बॉलमध्ये 7 धावा बनले गेल्या आहेत आणि अजूनही 4 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे या ओव्हरमध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर चॅलेंज ओव्हर. या स्पर्धेचा आनंद घेतात मुख्य व्यासपीठावर सर्व पाहुणे आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुणे एकदा सूरज बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केला, एकदा मिळेल. स्ट्राईक जरूर रोटेट केली. एक चांगलं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण की जर पाहिलं चौकार षटकार येतोय तरी देखील स्ट्राईक रोटेट होते, हे फार महत्त्वाचं आहे. आणि तेच आता मात्र दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहतो बॉन्डिंग चांगली पाहायला मिळते. समीकरणमध्ये बदलाव येणाऱ्या 15 बॉल आणि अजूनही 55 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. 55चं टार्गेट अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 15 बॉल 55 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच आता मात्र थोडीशी चुरशीची होत चालली आहे. हळूहळू आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानावरती खेळावं लागेल टीम डायमंड ग्रुप या संघाला. ओहो क्या बात आहे, क्या बात आला शबाब. त्यावेळेस शब्द पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बाउन्स अतिरिक्त पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे हा डॉट बॉल. बॅटरला असं वाटलं होतं की पूर्णपणे बॅटवरती बॉल येईल, परंतु असं नाही झालं. पूर्णपणे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या डॉट बॉलने समीकरण चेंज होतोय. समीकरण जाऊन पोहोचलोय, थांबलोय 43 धावसंख्येवरती. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. एक जीवलग मित्र आहे सन्नी, हा नक्कीच भाऊ आहे, आम्हाला देखील आता समजलं. मोठा भाऊ आहे प्रिन्स आणि सन्नी छोटा भाऊ आहे. दोन्ही बंधू, एक बंधू मॅचच्या अथमध्ये रंग दाखवतो तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मॅचचा आनंद घेताना सन्नी. षटक क्रमांक आपण पाहतोय ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. प्रिन्सचा जर विचार केला सध्या डेअर्स आहेत मैदानाच्या चौफेर बाजूला. चला स्पीडअप करा, टायमर ऑन आहे. डेअर्स आहेत मैदानाच्या चौफेर बाजूला. चला स्पीडअप करा, टायमर ऑन आहे. प्रिन्स वेळ घेऊ नका. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करायचं होतं, पाहावं लागेल आणि यावेळेस एक धाव जरूर कंप्लीट. चिकी सिंगल कंप्लीट. बाईच्या स्वरूपात एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. अंबार देखील सांगत असताना योगीराज बुटेरे सर, त्याच दरम्यान आपण पाहतोय रोशनजी जाधव सर, दोन्ही ऑफिशियल अंपायर्स. रोशनजी जाधव सरचा विचार केला तर उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आहे, बाण फ्रॉम इनगाव. आपलेच पैसे आपल्या घरात. सोनू बॉलिंग ट्रॅक वरती. सध्याच्या घडीला विराट कोहली बॉलिंग ट्रॅक वरती आलाय की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.
टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस आपण पाहतो पार्थ कुलकर्णी यांच्यासाठी आनंदाची बातमी. वैभव पवार यांच्या मार्फत एक 6 साठी 501 रुपये. पार्थला आपण पाहतोय. पार्थ कुलकर्णी मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचा घटक तो देखील आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सोनू, क्या बात आहे, लाजवाब. आणि सोनूसाठी खऱ्या अर्थाने संधी आली. केपी त्यांचे जीवलग मित्र यास मांडी डोकून दाखवतात अंपायर देखील योगीराज बुड्ढेरे सर. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सोनूसाठी संधी आहे. सलगचे जर 2 विकेट घेतले तर केपी अर्थातच कुलदीप यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संघामधून खेळतोय, त्याच्या प्रतिस्पर्धी संघांमधून, परंतु मित्र आहे त्यामुळे हे कॅश प्राइज पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साइडला क्या बात आहे, यावेळेस आलेला हा सिक्सर षटकार. जी नेक्स्ट मॅच असेल, शेवटचे 2 बॉल आहेत. अजूनही संधी आहे सोनूला. यावेळेस सोनूला संधी आहे यावेळेस कॅश प्राइजची. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. यावेळी साफ टाकर बॉल आणि इथे सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय टीम राजपूत 11 बॅरेज रोड या संघानं. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे गोड गोड कौतुक. हडलक टीम, डायमंड ग्रुप आणि हडलक तर तिन्ही मॅच ते मात्र हरलेत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, शंकाच नाहीये, कारण की बॅटिंग करत असताना एका बाजूने तलवार लढवली आपल्या संघासाठी आणि तब्बल 17 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 51 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. अर्थातच सूरज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस सूरज, आपण याचं मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल, मॅन ऑफ द मॅचचा किताब जरूर त्याला देण्यात येईल.